शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी गणेश तायडे. सह्याद्री ॲग्रो सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो आज आपण चर्चा करणार आहे आले अद्रक पिकाचे बाजारभाव. येणाऱ्या काळामध्ये अद्रक बाजारभाव काय राहतील, एक अंदाज काय आहे त्या संदर्भामध्ये जे आज आपण चर्चा करणार आहे. आज तारीख आहे 11 डिसेंबर 2025. येणाऱ्या काळामध्ये एक अंदाज काय आहे त्या संदर्भामध्ये जे आपण चर्चा करणार आहे. त्याआधी तुम्ही चॅनलला जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण की आपल्या चॅनलवरती वेगवेगळे कॉम्बिनेशनचे पण खूप व्हिडिओ येणार आहे. त्याचबरोबर वेगवेगळे जे अपडेट मिळतात ते आपण जे का भरपूर काही जे का आपण देत राहणारच आहोत. त्यामुळे सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. शेतकरी बंधूंनो आज तारीख आहे 11 डिसेंबर आणि 2025. आजचे आल्याचे जे बाजारभाव आहे एक साधारणपणे 3000 रुपये प्रति क्विंटल ते 3500 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे जे आहे का सौदे झालेली आहे. त्याचबरोबर जो नवीन माल आहे, नवीन माल म्हणजे डागी माल आहे, समजा खराब झालेला माल, ते एक साधारणपणे 500 रुपये प्रति क्विंटल ते 800 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे जे आहे का त्याचे सौदे झालेले आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये. त्याचबरोबर तुमच्या भागामध्ये काय सौदे रेटनी सौदे झालेली आहे आजचे ते जरूर कळवा. आणि सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे येणाऱ्या काळामध्ये आले अद्रक बाजारभाव काय राहतील, हा सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे. तर शेतकरी बंधूंनो एक सर्वांनाच कळतंय की सध्याच्या कंडिशनला आपण जर बघितलं तर डिसेंबर महिना आहे आणि सध्या मार्केटमध्ये आवक जी आहे ती बऱ्यापैकी जी आहे का ती येत पण आहे. कारण की त्याचं कारण म्हणजे की ज्या शेतकऱ्यांचा माल खराब झालेला होता तर ती आवक जी आहे का कंटिन्यू चालू आहे आणि बरेचसे शेतकऱ्यांचा प्लॉट जे आहे का पाहिजे असे डेव्हलप झालेले नव्हते. तर बरेचसे शेतकरी जे आहे का मार्केटमध्ये जे आहे का आवक ती चालू आहे. त्याचं कारण हेच आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये रेट वाढण्याचे कारण म्हणजे की जो निरोगी प्लॉट जे आपण म्हणतो समजा, तर तो खूप कमी प्रमाणामध्ये राहिलेली आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये चालू वर्षी जर विचार केला आपण तर लागवडीमध्ये बराचसा डिफरंट झालेला होता. म्हणजे की कमी प्रमाणामध्ये जे आहे का एक साधारणपणे 25 ते 30% मध्ये अद्रकीची लागवड जी आहे ती कमी प्रमाणामध्ये झाली होती. त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये जो सततचा पाऊस पडला, जास्त पाऊस पडला, त्या कारणामुळे जे आहे का बरेचसे प्लॉट जे आहे का डॅमेज झालेले होते. डॅमेज म्हणजे की सडनचा प्रॉब्लेम झाला, त्याचबरोबर सूत्रकृमी नेमॅटोडचा प्रॉब्लेम झाला. त्यानंतर जे आहे का बरेचशे शेतकऱ्यांनी मागील वर्षी रेट न मिळाल्यामुळे अद्रक पिकाला शेणखत बऱ्याचशा शेतकऱ्यांनी टाकलं गेलं नव्हतं किंवा मग खर्चाअभावी खर्च जास्त लागतो त्याअभावी जे आहे का शेणखत असो, कोंबडी खत असो, कंपोस्ट खत असो, वर्मी कंपोस्ट असो, हे जे आहे का कमी प्रमाणामध्ये टाकलं होतं काही जणांनी किंवा बऱ्याचशा शेतकऱ्यांनी टाकलं पण नव्हतं. त्यामुळे जर आपण पूर्ण विचार केला तर चालू वर्षाचे जे प्लॉट आहे त्यामध्ये जे प्रॅक्टिसेसमध्ये शेणखत असो तुमचं, त्याचबरोबर रासायनिक खतं असो, त्यानंतर सततचा पाऊस चालू असल्यामुळे विद्रव्य जे खत आहे वॉटर सोल्युबल खतं तर ते सोडता आले नव्हते. तर या अनुषंगाने जे आहे का जे ॲव्हरेज निघायला पाहिजे शेतकऱ्यांचं तर ते कमी प्रमाणामध्ये पण निघणार आहे. त्यानंतर जे क्षेत्र आहे ते पण मागील वर्षीच्या तुलनेमध्ये ते पण कमी झालेलं होतं. त्याचबरोबर जास्त पाऊस पडला, जास्त पावसामुळे देखील जे आहे का बरेचसे प्लॉट डॅमेज झाले. त्यामुळे पण जे आहे का माल कमी झालेला आहे. आणि या सर्व गोष्टींचा विचार करून जे पूर्ण विचार केला आपण तर खर्च कमी म्हणजेच फर्टिगेशन कमी, रासायनिक खत कमी, त्याचबरोबर ऑर्गॅनिक कार्बन जे आपलं ऑर्गॅनिक खत असतं ते कमी, सर्व गोष्टी जर कमी झालेल्या आहे तर बरेचसे प्लॉट जे आहे का पाहिजे असे डेव्हलप झालेले नव्हते. त्याचं कारण हेच की आपल्या उत्पन्नामध्ये जे आहे का ती घट पण होणार आहे. या सर्व गोष्टींचा विचार जर केला तर भरपूर काही घट झालेली आहे. आणि सध्याच्या कंडिशनला आपण जर विचार केला एक साधारणपणे आपण जेव्हा बियाण्यासाठी प्लॉट निवडत असतो किंवा बियाणं काढत असतो फेब्रुवारी मार्चमध्ये, तर त्या पिरियडमध्ये जे आहे की साधारणपणे आपल्याला जे का चांगले दर मिळण्याचे जे का चान्सेस आहे. हे दर मिळण्याचे चान्सेस मी का सांगतोय की बरेचशा व्यापाऱ्यांसोबत जेव्हा चर्चा होते तर तेव्हा जे आहे का काही व्यापाऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळतो किंवा मग मनातल्या गोष्टी कळतात. काही व्यापाऱ्यांकडून जे आहे का कळत नाही. त्याचं कारण तुम्हाला हे आहे कारण की रेट जे आहे ते कोणीही वाढते रेट जे आहे का सांगत नसतं. पण एक साधारणपणे अंदाज जर बघितला पूर्ण आपण या गोष्टींचा अभ्यास करून तर आपल्याला जे आहे का या गोष्टीचा अंदाज कळतोय की एक साधारणपणे देण्याच्या टायमिंगला एक 5,000 पासून तर एक 7,000 रुपयापर्यंत जे आहे का आपल्याला जे एक अंदाज आहे, हा आपल्याला जे आहे का हे बियाण्यासाठी जे आहे का आपल्याला हा दर जे आहे का मिळू शकतो. पण हा एक फक्त अंदाज सांगितला आहे, मी सांगितलं आहे आणि एक अभ्यास केला या गोष्टींचा. त्यामुळे पण या गोष्टींचा आपण बघू आता येणाऱ्या काळामध्ये काय होतंय. त्यामुळे जे आहे का बरेचसे शेतकरी म्हणतात की तुम्ही या गोष्टी सांगितल्यात, त्या गोष्टी सांगितल्या. तर पण शेतकरी बंधूंना आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये जरी व्हिडिओ बनवला आपण मार्केट रेटचा किंवा कशाचाही आपण जे एक अंदाज देत असतो. कारण की जे आहे का शेतकरी बंधूंनो या गोष्टी परफेक्ट आजपर्यंत कोणालाही सांगता आलेले नाहीये. पण एक मार्केटचा आपण जर अभ्यास केला, त्याचबरोबर लागवडीचा अभ्यास केला, हवामानाचा जरी अभ्यास केला, मार्केटची आवक किती चालू आहे, त्या गोष्टींचा जरी आपण अभ्यास केला,
तर त्यानुसार जे आहे का आपल्याला या गोष्टी जे आहे का कळत आहे की येणाऱ्या काळामध्ये अद्रकीचे जे दिवस आहे ते अतिशय चांगल्या प्रकारे जे आहे का आपल्याला येण्याचे जे आहे का चान्सेस आहे. त्यामुळे जे आहे का ज्या शेतकऱ्यांचा प्लॉट चांगल्या कंडिशनमध्ये असेल तर सडनचा प्रॉब्लेम नसेल तर त्यांनी जे आहे का बियाण्यासाठी प्लॉट जे आहे का ठेवणं गरजेचं आहे. त्यांना जे आहे का अतिशय चांगल्या प्रकारे जे आहे का आपल्याला जे आहे का दर मिळतील. शेतकरी बंधूंनो, सध्याच्या कंडिशनला जर आपण विचार केला चांगला आणखीन 1 महिन्यापासून प्लॉट जे आहे का जेव्हा दीपावलीनंतर अति पाऊस पडला, तेव्हापासून जे आहे का बरेचसे प्लॉट जे आहे का डॅमेज झालेले होते आणि आज 11 डिसेंबर आहे आणि तुमच्या भागामध्ये तुमच्याकडे जरी प्लॉट असेल, तर तुम्ही एक फक्त विचार करा, थोडंफार जरी प्लॉट आपला डॅमेज आहे, तर आपलं फर्टिगेशन चालू आहे का? जैविकमध्ये असो किंवा रासायनिकमध्ये असो, आपण आपल्या आल्या प्लॉटला काही खतं, औषधी किंवा जैविक स्लऱ्या या देतोय का? नाही देते. बरेचसे शेतकरी जे आहे का खूप कमी प्रमाणामध्ये जे आहे का डिॲक्टिव्ह झालेली आहे आणि ॲक्टिव्हमध्ये एक साधारणपणे 5 ते 10% मधले शेतकरी आहे. ज्यांचं फर्टिगेशन चालू आहे, जैविक बॅक्टेरिया सोडताय किंवा जैविक स्लऱ्या त्यांच्या पद्धतीने कमी खर्चामध्ये ज्या गोष्टी करायच्या आहे, ते जे आहे का कंटिन्यू करताय. असे खूप कमी प्रमाणामध्ये आहे. त्यामुळे जे आहे का येणाऱ्या काळामध्ये ज्या शेतकऱ्यांचं ॲव्हरेज चांगलं बसणार आहे, त्यांनी फर्टिगेशन केलेलं आहे. त्यामुळे जे आहे का त्यांचं ॲव्हरेज जे आहे का चांगलं बसणार आहे. कारण की अद्रक हे पीक खूप स्ट्राँग आहे. त्याला आपण जेवढं खायला देऊ, तेवढं ते जे आहे का ते खाणार आहे आणि तेवढं उत्पन्न जे आहे का आपल्याला ते देणार देखील आहे. त्यामुळे जे आहे का आजचं याविषयी जे आहे का आपण चर्चा केली. व्हिडिओ जरी आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. जे आपले आले उत्पादक शेतकरी असेल त्यांच्यापर्यंत जे आहे का हा व्हिडिओ पाठवायला देखील विसरू नका.